वारी म्हणजे काय आणि ती का करतात? वारकरी संप्रदायात हा मुख्य 4 वाऱ्या आहेत. जुन्या वाऱ्या म्हटल्या तर आषाढी कार्तिकी आणि नंतर माघ आणि चैत्रवारी ह्या वारकरी संप्रदायाच्या मुख्य 4 वाऱ्या. एखादा मनुष्य जेव्हा वारकरी होतो, माळ घालून वारकरी होतो, तेव्हा तो ज्याच्याकडून माळ घालतो तो गुरु त्याला एखादी वारी देतो. की माळ घालताना विचारतात की बाबा कुठली वारी करणार, तर तो जी शक्य वारी असेल ती वारी तो करतो. कोण आषाढी करतं, कोण कार्तिकी करतं, कोण चैत्री करतं, कोण माघी करतं. पण वारकरी होणं म्हणजे वारी करणं. आणि मुख्य वाऱ्या म्हटल्या तर आषाढी कार्तिकी. आषाढीला अर्थात महाराष्ट्रातली घराघरातली माणसं पंढरपूरला जातात. तर तात्विक भूमिका काय, ही महत्त्वाची भूमिका आहे बरं का. वारकरी पंढरीला का जातो, उपासना म्हणून ठीक आहे, पण भूमिका काय, किती गोड अभंग आहे बघ माऊलींचा. तर माझी जीवेची आवडी पंढरपुराने नुगडी. कारण सांगितलं, पांडुरंगी मन रंगिले, गोविंदाची गुणी बेदले. वारकरी वारीला जातो, कशासाठी जातो? आपल्या प्रभूकडून फक्त प्रेम घेण्यासाठी वारीला जातो. ह्या तात्विक भूमिका वारकऱ्यांच्या आहेत. म्हणून उपासना आणि तात्विक भूमिका असा परिपूर्ण संगम असणारा सोहळा म्हणजे वारी. वारकरी फक्त आनंदाचा भोग घेण्यासाठी वारीला जातो, बस.